आजच्या ट्रेनिंगमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर आज 5वा दिवस आहे ट्रेनिंगचा. तर यामध्ये आपण शिकणार आहोत की आधार कार्डवरनं पैसे काढण्यासाठी एबीएस ऑनबोर्डिंग कसं करायचं आणि एबीएस कसं वापरायचं. तर चला आजच्या सेशनला सुरुवात करूया. प्रथम आपल्याला कोणत्याही प्रकारचं ब्राउझर ओपन करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला क्लिक करायचं आहे म्हणजे सर्च करायचं आहे वेबसाईट आपली www.bbcgoodfuturemoney.com. त्याच्यानंतर आपल्याला इंटरमध्ये सर्च वरती क्लिक करायचं आहे. ओके. सर्च वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला बँकिंग पोर्टल वरती जायचं आहे. बँकिंग पोर्टल वरती गेल्यानंतर आपल्याला इथे युजर आयडी टाकून घ्यायचा आहे. मी युजर आयडी टाकून घेतोय. त्याच्यानंतर आपल्याला इथे पासवर्ड टाकून घ्यायचा आहे. ओके. त्याच्यानंतर आपल्याला साइन इनला क्लिक करायचं आहे. साइन इनला क्लिक केल्यानंतर आपल्याला एमपेन टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला गो टू डॅशबोर्डला क्लिक करायचं आहे. ओके. गो टू डॅशबोर्डला क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर असं पेज ओपन झालेलं दिसेल. प्रथम आपल्याला काय करायचं आहे बघा, आपण आता एपीएस बघूया. ठीक आहे. ज्याला मी थोडे इकडे घेतोय. इथे आपल्याला क्लिक करायचं आहे सर्च वरती. त्याच्यानंतर बँकिंग. बँकिंग मध्ये येतं एईपीएल. ओके. एईपीएल ला क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर असं पेज ओपन झालेलं दिसेल. ओके. तर प्रथम आपल्याला इथे एमसीसी कोड घ्यायचा आहे. तर एमसीसी कोड हा आपल्याला कोणताही घेतला तरी चालेल. तर मी याच्यामध्ये कॉम्प्युटरचा घेतोय. ओके. कॉम्प्युटर नेटवर्क इन्फॉर्मेशन सर्व्हिस कोणतंही तुम्ही एमसीसी कोड घेऊ शकता. काहीही प्रॉब्लेम नाही. त्याच्यानंतर आपल्याला ऑनबोर्ड हिअरला क्लिक करायचं आहे. ओके. मी ऑनबोर्ड हिअरला क्लिक करतोय. त्याच्यानंतर ऑनबोर्ड हेडला क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर असं पेज ओपन झालेले दिसेल. ज्यामध्ये इथे तुम्हाला मोबाईल नंबर दिसेल तुमचा. इथे त्याच्यानंतर आपल्याला टिक मार्क करायचा आहे. ओके. आणि सेंड ओटीपी क्लिक करायचा. ओके. सेंड ओटीपीला क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर ओटीपी म्हणजे तुमच्या मोबाईलवरती जो रजिस्टर आहे त्या नंबरवरती ओटीपी तो ओटीपी टाकायचा आहे. ओके. थोडं वेट करायचं आहे. त्याच्यानंतर आपण इथे ओटीपी टाकलेला आहे. नंतर आपल्याला व्हेरीफाय ओटीपीला क्लिक करायचं आहे. ओके. व्हेरीफाय ओटीपीला क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे आपली डिव्हाइस सिलेक्ट करायचं आहे मंत्रा. ओके. त्याच्यानंतर ओकेला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला त्या व्यक्तीच्या ज्या व्यक्तीच्या नावानं आपण आयडी घेतलेला आहे ओके त्या व्यक्तीचा थंबने म्हणजे आपल्या स्वतःचा थंबने आपल्याला एपीएस ऑनबोर्डिंग करायचं आहे. ओके. इथे बघा सांगते इन व्हॅलिड टाइम झोन ऑफ सिस्टम. ओके. आता हे डिव्हाइस घेत नाही. ओके. परत ट्राय करूया आपण. थोडं वेट करूया. रिफ्रेश होते. परत मी याला रिफ्रेश करून घेतोय. परत सेंड ओटीपी करतोय. त्याच्यानंतर आपण ओटीपी टाकून घेऊया. नंतर व्हेरीफाय ओटीपीला क्लिक करूया. त्यानंतर आपण डिव्हाइस घेऊया. इथे रिफ्रेशला क्लिक करूया. बघा इथे आपला आता बायोमेट्रिक मशीन येत नाही. त्यासाठी आपल्याला काय करायचंय बघा सर्व्हिसला क्लिक करायचा. ओके. जसे मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे सेटिंग मध्ये जाऊन आपल्याला सर्च करायचं आहे सर्व्हिस. ओपन. आपल्याला सेटिंग घ्यायची करून कारण की तिथे येत नाहीये. आणि रिस्टार्ट करतोय. ओके. रिस्टार्ट करून घेतोय. आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे बघा. आता मी रिस्टार्ट केलंय बघा इथे ऑप्शन आलंय डिव्हाइस अटॅच. ओके. डिव्हाइस अटॅच आलेला आहे. ओके. आता आपल्याला नाव दिसेल. ओके. तर मी रिफ्रेश करतोय. आलंय नाव. त्याच्यानंतर आपल्याला थंब घ्यायचा आहे. ओके. आता मी थंब घेतोय. ओके. कॅप्चर सक्सेसफुल झालेला आहे.
ओके, कॅप्चर सक्सेसफुल झाल्यानंतर थोडं वेट करायचं आहे. ओके, रिक्वेस्ट कम्प्लीट अशा प्रकारे तुमच्या समोर ऑप्शन येईल केवायसी पेंडिंग. ओके, आता आपण त्याला अप्रूव्ह करून घेऊया. ठीक आहे, थोडं वेट करायचंय, मी अप्रूव्ह करून घेतोय. आता मी तर बघा, अशा प्रकारे तुमच्या समोर जेव्हा पेंडिंगचं ऑप्शन येईल तेव्हा आम्हाला एक स्क्रीनशॉट शेअर करायचा आहे आणि तुमचा रजिस्ट्रेशन मोबाईल नंबर टाकायचा आहे अप्रूव्ह करण्यासाठी. आता बघा, मी याला अप्रूव्ह दिलेला आहे, मी याला रिफ्रेश करतोय. ओके, बघा त्याच्यानंतर APS ऑनबोर्डिंग येते. आता त्याच्यानंतर अपडेट डिटेल्सला क्लिक करायचं आहे. ओके, अपडेट डिटेल्सला क्लिक केलं की तुमच्या समोर असं पेज ओपन होईल. ओके, आता मी डॅशबोर्डला जातोय. पहिलं प्रथम सांगतो, आता फर्स्ट म्हणजे पहिल्यापासून सांगतोय परत. बघा, सर्व्हिसला क्लिक केलंय, बँकिंग वरती क्लिक केलंय, त्यानंतर APS वरती क्लिक करायचं आहे. ओके, APS वरती क्लिक केल्यानंतर प्रथम सकाळी जेव्हा आपण लॉग इन करतो तेव्हा एकदा APS वापरण्यासाठी आपल्याला ज्या व्यक्तीच्या नावाने आपण आयडी घेतलेला आहे त्याचं थंब घ्यायचं आहे. मी थंब घेतोय. ओके, स्कॅन अँड सबमिट. ओके, तर आपल्याला दोन थंब घ्यायचा आहे, एकदा फर्स्ट टाइम लॉग इन करायचं आहे आणि एकदा कॅश विड्रॉलचं सेक्शन ओपन करण्यासाठी सुद्धा आपल्याला त्यांचं थंब घ्यायचं आहे. बघा, इथे व्ह्यू इनवाइस आलेला आहे, परत कॅश विड्रॉलला क्लिक करतोय, इथे सुद्धा एकदा त्यांचं थंब घ्यायचं आहे, म्हणजे आपलं थंब घ्यायचं आहे स्वतःचं, कस्टमरचं नाही. ज्यांच्या नावाने आयडी घेतलेली आहे त्यांच्या नावाने थंब घ्यायचा आहे. ओके, एकदा हे पेज ओपन करून घ्यायचं आहे, दोन्ही सुद्धा लॉग इन दोन वेळा लॉग इन करून घ्यायचं आहे. नंतर तुमचा ऑपरेटर दिवसभर ते सेंटर वापरू शकतो, म्हणजे चालू शकतो. ओके, आता इथं बघा कॅप्चर सक्सेसफुली आलेला आहे. परत मी स्कॅन अँड सबमिट करतोय. थोडं वेट करूया, मी परत रिफ्रेश करतोय. त्यानंतर स्कॅन अँड सबमिटला क्लिक करतोय. डॅशबोर्डला वरती जातोय, परत सर्व्हिस वरती जातोय, बँकिंग, APS वरती क्लिक करतोय. ओके, APS वरती क्लिक केल्यानंतर कॅश विड्रॉल, 2FA, टू डू 2FA व्हेरिफिकेशन मंत्रा, त्याच्यानंतर इथं आपण थंब घेऊया परत एकदा. कॅप्चर सक्सेसफुल झालेला आहे. आता हे पेज ओपन झालेलं आहे. तर आता बघा, बॅलन्स इन्क्वायरी करू शकता, मिनी स्टेटमेंट सुद्धा करू शकता आणि कॅश विड्रॉल सुद्धा करू शकता. तर अशा प्रकारे आपल्याला APS ऑनबोर्डिंग करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुमचे APS ऑनबोर्डिंग जे प्रोसेस झाल्यानंतर आम्ही तुम्हाला अप्रूव्ह देऊ. त्यानंतर तुम्ही अशा प्रकारे 2FA म्हणजे ज्या व्यक्तीच्या नावाने आयडी घेतले त्यांच्या नावाने लॉग इन करायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला APS वापरायचे. आता बघा, इथे बॅलन्स इन्क्वायरी आहे, इथे तुम्ही मोबाईल नंबर, आधार नंबर, इथे बँक सिलेक्ट करायची, त्याचा डिव्हाइस. ओके, बँक ज्या बँकेत आपल्याला बॅलन्स चेक करायचं आणि इथे आय कस्टमर स्कॅन आणि सबमिट म्हणजे कस्टमरचा बोट घेऊन तुम्ही बॅलन्स चेक करू शकता. इथे तुम्ही मिनी स्टेटमेंट काढू शकता. मिनी स्टेटमेंट सुद्धा तसंच आहे, मोबाईल नंबर, आधार नंबर, सिलेक्ट बँक, सिलेक्ट डिव्हाइस, त्याचं थंब घ्यायचं कस्टमरचं, स्कॅन आणि सबमिट. ओके, कॅश विड्रॉलचं पण तसंच आहे, इथे मोबाईल नंबर, आधार नंबर, किती अमाऊंट करायची तेवढी अमाऊंट टाकायची आहे, बँक सिलेक्ट करायचा आहे, डिव्हाइस सिलेक्ट करून स्कॅन आणि सबमिट करायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला APS चा वापर सुरू करायचा आहे. तर आजचा सेशन कसा वाटला हे नक्की सांगायचं आहे. तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही खाली कमेंट मध्ये विचारू शकता. ओके, तर धन्यवाद.